हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक क्षेत्र आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी: लखोजीराव जाधवांनी इथे किल्ला आणि राजवाडा बांधला. सुरुवात मोती तलावापासून करूया. मोती तलाव हा सिंदखेड राजा येथील एक भव्य जलाशय. हा तलाव 28 साली जाधव राजवटीत बांधला गेला. राजवाड्यासमोर तळणी एकर क्षेत्रात धरण बांधून चारही बाजूनी दगडी तटबंदी केली गेली. पाणी साठवणुकीसाठी मुशीही ठेवल्या होत्या. हा तलाव जलयांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. शिवकाळातील विदर्भातील एक मोठा अभिमान. जगदेवराव जाधव यांनी 6 लाख रुपये खर्चून हे बांधकाम केले, ज्यामुळे सिंदखेडला पाण्याची सोय झाली. पण मोगल बादशहाच्या मनाईमुळे बांधकाम अर्धवट राहिले. आज हा तलाव पर्यटकांना आकर्षित करतो. निसर्गरम्य दृश्यांसह. लखोजी राजे जाधव आणि मलसाबाई या दाम्पत्याची मुलगी म्हणून जिजाऊंचा जन्म यादव कुलात झाला. हा किल्ला आणि राजवाडा त्या काळातील वैभव दाखवतो. जिजाऊ स्वराज्याच्या जननी होत्या. त्यांनी शिवरायांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली. राजा शिवछत्रपती ही त्यांची ओळख आहे. सिंदखेड राजा हे त्यांची जन्मस्थान म्हणून शिवसंस्कृतीचे आदिपीठ आहे. इथे जिजाऊंचे स्मारक, मंदिर आणि ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या पर्यटकांना इतिहासाची झलक देतात. जिजाऊंच्या धैर्याने, शौर्याने आणि तळमळीने मराठा साम्राज्याची पायाभरणी झाली. आणि आता सेंट्रल राजा म्हणजे सिंदखेड राजा किंवा जाधव राजवंशाचा इतिहास. सिंदखेड राजा हे मध्ययुगीन भारतातील जाधव राजवंशाचे केंद्र होते. यादव वंशाचे हे ठिकाण 50 सकत सुद्धा या ठिकाणी जाधव आणि मलसाबाई यांनी लिखी तलावाची केंद्र करत होते. ज्या काळातील तलावापासून पाणी साठवणुकीसाठी माजी राजवट ठिकाणी जाधव राजवंशाचा. लखोजी राजा हे प्रमुख राजे होते, ज्यांनी किल्ला आणि राजवाडा बांधला. हा राजा मराठा इतिहासाशी जोडलेला आहे. जिजाऊंच्या लग्नाने शहाजीराजे भोसले आणि जाधव यांचा मिलाप झाला. मोगल आणि निजामच्या काळात हे ठिकाण लढाया लढले. 8व्या शतकात ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. पण आजही हे पर्यटन स्थळ आहे. इथे मोठा महादेव मंदिर, राजे लखोजी जाधवांची समाधी आणि जिजाऊ सृष्टी आहे.